संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी माननीय साहेबांचा आगमन या ठिकाणी इतर सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर इतर कुणीही गर्दी करू नये. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय संजयजी राऊत साहेब, माननीय मिलिंदजी नार्वेकर साहेब या सर्वांच्या समेत माननीय आमदार शंकररावजी गडाख साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. माननीय माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब हे या निमित्ताने या ठिकाणी बोलत आहे. अशोकरावजी गायकवाड साहेब सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय साहेबांचं स्वागत या ठिकाणी पार पडणार आहे. शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. कृपया इतरत्र आजूबाजूला जी विनाकारण गर्दी केली त्यांना विनंती आपण इतरांनी बाजूला व्हावं. सन्माननीय साहेबांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठाकडे होत आहे. माननीय साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. इतरत्र जी गर्दी कार्यकर्त्यांची आहे त्यांना विनंती आपण सर्वांनी समोरच्या बाजूला बसून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आपण सर्वांनी इकडे समोरच्या बाजूला बसून घ्या. समोर भरपूर जागा आहे. माननीय साहेबांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठाकडे होत आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. माननीय साहेब साहेब आपले आला तर काळी फोडत बागरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. प्रतिमा पूजन होईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन पार पडेल. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होईल. प्रबोधनकार ठाकरे साहेब, माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनाही या निमित्ताने अभिवादन केलं जाईल. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन पार पडत आहे. जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आला तर काळी फोडत बागरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आला तर काळी फोडत माननीय अशी धगधगती मनात उद्धवजी ठाकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी माननीय आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडतो आहे. मी माननीय साहेबांना विनंती करतो आपण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. इतरांना विनंती आहे आपण कृपया गर्दी करू नये. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा सन्मान माननीय आमदार शंकररावजी गडाख साहेब हे करतील. मी माननीय साहेबांना विनंती करतो आपण उद्धवजी ठाकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर माननीय संजयजी राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. सुनील भाऊ गडाख यांना विनंती आहे आपण माननीय संजयजी राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्याचप्रमाणे सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर साहेब यांचाही सन्मान यानंतर पार पडतोय. प्रथमतः उद्धवजी ठाकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पडतो आहे. यानंतर माननीय राऊत साहेब, संजयजी राऊत साहेब यांचा सन्मान होतोय. सुनील भाऊ गडाख यांना विनंती आहे आपण माननीय राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. सन्माननीय संजयजी राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. यानंतर माननीय मिलिंदजी नार्वेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर साहेबांचा सन्मान सुनील भाऊ करतील. सुनील भाऊंना विनंती आहे आपण माननीय नार्वेकर साहेबांचाही सन्मान या ठिकाणी करावा. तत्पूर्वी या दरम्यान माननीय आमदार शंकररावजी गडाख साहेब नार्वेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. लाख जीवांचा प्राण साहेब वरुणजी सरदेसाई यांचाही सन्मान या निमित्ताने पार पडतोय. माननीय आमदार शंकररावजी गडाख साहेब या ठिकाणी माननीय वरुणजी सरदेसाई साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. माननीय अंबादासजी दानवे साहेबांचाही सन्मान या निमित्ताने पार पडतो आहे. सन्माननीय माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचाही सन्मान होतोय. सुनील भाऊ गडाख यांना विनंती आपण माननीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करावा.
माजी खासदार माननीय भाऊसाहेब वागचौर सर, त्याचप्रमाणे माननीय शशिकांतजी गाडे सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सुनील भोगडाक पाटील यांना विनंती आहे आपण माननीय शहर जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांतजी गाडे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर हा सन्मान सोहळा या निमित्ताने या ठिकाणी सुरूच आहे. माननीय आमदार साहेब आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतील. आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय आमदार शंकररावजी गडाख साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी स्वागत करावं. सर्वांनी आता थोडा वेळ शांतता ठेवावी. आजच्या या शिवसंवाद यात्रेकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, उपस्थित असलेले खासदार संजयजी राऊत साहेब, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, त्याचबरोबर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वरुणजी सरदेसाई, मिलिंदजी नार्वीकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित बंधू, शेतकरी मित्र आणि तरुण मित्रांनो, आज शिवसंवाद यात्रा नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. मी नगर जिल्ह्याच्या वतीने या शिवसंवाद यात्रेचे मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. उद्धव साहेब, अलीकडच्या वर्षभरामध्ये आपण दुसऱ्यांदा या सोनई गावामध्ये येत आहात आणि हे जे प्रांगण आहे हे जगदंबा देवी यात्रेचं प्रांगण आहे. इथे जगदंबा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी होत असते आणि यात्रा म्हटलं की हौशे नवशे गौशे सगळेजण येत असतात. परंतु आजची जी शिवसंवाद यात्रा आहे या यात्रेकरता इथे उपस्थित असलेले हे सगळे हौशे गौशे नाही तर स्वाभिमानी शेतकरी तरुण मित्र आहेत आणि त्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. मी येताना आपल्याला सांगितलं की साधारणपणे 27-28 वर्षापूर्वी बाळासाहेबजी ठाकरे साहेब हे सोनई गावामध्ये प्रचाराकरता आले होते. प्रचंड मोठी सभा त्यांची त्यावेळेस इथे झाली होती. पाऊल वाटेवरती ते मैदान आहे आणि माझा आणि तुमचा हा अलीकडचा काही वर्षापूर्वीचा फक्त संबंध आलेला आहे. सुरुवातीला आम्ही वेगळ्या विचारामध्ये होतो, काँग्रेस, राष्ट्रवादी, पुरोगामी विचार. त्या विचारामध्ये काम करत असताना काही अडचणी आल्या आणि तुम्हाला मी भेटण्याकरता यायचं, नार्वेकरांच्या मध्यस्थीने मी आपल्याला भेटलो. भीतच मातोश्रीवरती आलो, कारण तुम्ही जे सांगता की काही समाजाला, काही यांना एक वेगळा विचार असतो की कसं भेटायचं, कुठल्या पद्धतीने विचार चालू असतो संघटनेचा. परंतु मी मनपूर्वक सांगू इच्छितो की आपल्याला भेटल्यानंतर मला त्याच वेळेस जाणवलं की हा माणूस वेगळा आहे, मैत्रीची मैत्री आणि संबंध जपणारा आहे आणि त्याच वेळेस मी मनोमन ठरवलं होतं की तुमच्याबरोबर इथून पुढे राजकारण करायचं. नंतर अनेक उलथापालथी झाल्या, मला अनुभव आला, आपल्या सगळ्यांची साथ मला मिळाली आणि तुमच्यामुळेच मी जरी अपक्ष निवडून आलेलो असलो आणि पाठिंबा तुम्हाला दिला, तालुक्याच्या वतीने आभार मानण्याची संधी आत्तापर्यंत मिळाली नाही. मी तालुक्याच्या वतीने आभार मानतो की तुम्ही त्यावेळेस मला मंत्रिपदाची ताकद दिली. चांगलं काम या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं केलं. आपणही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतले. विशेषतः सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आपण जो घेतला, निवडणूक झाल्यानंतर पहिले जे महत्त्वाचे 2-5 निर्णय आपण घेतले त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला. असं आतापर्यंत इतिहासात कधीही झालं नाही या देशाच्या की राज्याची निवडणूक झाली, केंद्राची लोकसभेची निवडणूक झाली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली. परंतु आपण पहिला निर्णय तो घेतला आणि त्याचा परिणाम त्या कर्जमाफीचा असा झाला की जवळपास नगर जिल्ह्यामध्ये 2,76,000 शेतकरी आहेत. 1,500 कोटी रुपयाची कर्जमाफी या नगर जिल्ह्यात झालेली आहे. या तालुक्यामध्ये 23,000 शेतकऱ्यांना 150 कोटीच्या वर कर्जमाफी झालेली आहे. दुर्दैवाने कोरोना आला, त्यामुळे बाकीचे काही
विकासाच्या योजनांकरता निधी न मिळता तो निधी आपल्याला कोरोनामध्ये खर्च करावा लागला. परंतु कोरोनामध्ये आपण जे काम केलं ते आजही तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहे. कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यावेळेस काम केलं. अनेक संकट आली. तुम्हाला ऑक्सिजन देण्याकरता केंद्र शासनाने काही निर्बंध घातले. आरोग्याचे जे बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या, औषधं असतील त्याकरता किंवा तुम्हाला इंजेक्शन देण्याकरता देखील. परंतु तुम्ही त्यावेळेस न थांबता जरी केंद्राची मदत आली नाही तरी महाराष्ट्र शासन पुढे जाऊन पैसा कमी पडणार नाही, कर्ज घेऊ, परंतु लोकांचे जीव वाचू, हे काम सदैव मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहणार आहे. परंतु दुर्दैवाने सरकार पडलं. आपल्याला मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार व्हावं लागलं. एवढंच नाही, मुख्यमंत्रीपद गेलं, पक्ष देखील गेला. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की असा मोठा आघात क्वचितच कोणावरती देशामध्ये झाला असेल, तो तुमच्यावरती झाला. त्यावेळेचं वातावरण मुंबईमध्ये भयावह होतं की आता उद्धव साहेब घराच्या बाहेर तरी पडतील का, परत उभे राहतील का, सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती. परंतु अशा वेळेस सुद्धा ताट मानेने तुम्ही ते धाडस केलं. दुसरं कोणी असतं तर घरात बसला असता किंवा सरळपणे काही जे भेटतं ते घेऊन बाकीचे जसे जात आहेत, बाकीच्या राज्यांचे जसे जात आहेत तसा तो मार्ग धरला असता. परंतु तुम्ही ताट मानेने संघर्ष करण्याची वाट निवडलेली आहे. राजकीय आयुष्यामध्ये अशी वेळ फार कमी लोकांवरती येते. प्रचंड अडचण ही आहे. परंतु मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की या अडचणीच्या काळामध्ये आम्ही मनाने तुमच्या बरोबर आहोत. आणि तुम्ही देखील जे भांडताय ते स्वतः करता नाही तर महाराष्ट्र धर्म जो आहे, काय आहे महाराष्ट्र धर्म? महाराष्ट्र धर्म म्हणजे 18 पगड जाती, शेतकरी, छोटा व्यापारी, बेरोजगार युवक यांच्याकरता काम करणं. आणि ते काम करण्याचं महाराष्ट्र धोरण तुम्ही जे धरलेलं आहे त्याला ही जनता, हा तालुका, हा जिल्हा नक्कीच त्याच्या पाठीमागे विश्वासाने उभा राहील. हा शब्द मी या निमित्ताने आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. येणारी लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. शिर्डी मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. आपण जो कोणी उमेदवार द्याल त्या उमेदवाराला या तालुक्यातनं आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं विजय करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आमच्या वतीने होतील, एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो. आपण आलात, आपले परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेबांना हा शब्द आपण दिलेला आहे. यानंतर मी माननीय अंबादासजी दानवे साहेब यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब. आजच्या या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, आपले लोकप्रिय आमदार मान्य गडाख साहेब, उपस्थित या जिल्ह्यातील सर्व मान्यवर, वाकचौरे साहेब, गाडेकर सर, खेवरे नाना, उपस्थित मान्यवर माता भगिनी आणि बांधवांनो, काल आमच्या संभाजीनगरात हा जनसंवाद दौरा होता. आज नगर जिल्ह्यात आलेला आहे. संभाजीनगर तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच, पण तो संभाजीनगरपेक्षा सुद्धा 2 पावलं पुढं हा शिर्डी लोकसभा आणि नेवासा शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि म्हणून निश्चित उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आपली क्रांती होणारच आहे, ठरलेलीच आहे. विधानसभेला क्रांती तर होणार, परंतु जी लोकसभा येणारी याच्यात सुद्धा देशात ज्या पद्धतीनं आज एक लोक याला घ्यायचं त्याला घ्यायचं, ज्यावेळेस माणूस याला त्याला कधी घेत असतो, कधी आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न करतो की आपली ताकद कमी असते, तेव्हा याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची ताकद कमी आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातून लोक घेऊन भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहेत.
परंतु मला असं वाटतं अशी काही कोणती पार्टी मजबूत होत नाही. येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळाचे हे काम नव्हे. आणि त्यामुळे शिवसेनेत जातीचे लोक आहेत, येड्या गाबाळे लोक नाही आहेत. गडाख साहेबासारखे लोकसुद्धा आता शिवसेनेसोबत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे जे कोणी शिवसेनेच्या वाटेत आडवे येतात, वाटतं यांना पूर्णपणे आडवे करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आजचं राज्याचं सरकार ज्या पद्धतीनं काम करतं, शेतकऱ्याच्या हिताचं कुठंच काम होत नाही. शेतमालाला भाव नाही, महागाई गगनाला भिडलेली आहे. आज ज्या ज्या वस्तू आहेत, एखादं साधं दूध घेतलं, इथे पाण्याची बाटली आपल्या टेबलवर, पाण्याची बाटली घेतली तर ती 30 रुपयाला आहे आणि दूध 22 रुपये लिटरने खरेदी केलं जातं. याची स्थिती आहे. सरकार 36 रुपये दुधाला भाव जाहीर करतं, प्रत्यक्षात 22 रुपये, 23 रुपये, 24 रुपये, 25 रुपये सुद्धा दुधाला भेटत नाही. आपलं दूध स्वस्त आहे पण पाण्याची बाटली 25 रुपयाला आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. असं असताना मला वाटतं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं नुसती मदतीची घोषणा केली जाते, कांद्याची परिस्थिती तशीच, कापसाची परिस्थिती तशीच, सोयाबीनची तशी, ऊसाची सुद्धा तशीच आहे. आज अशा पद्धतीनं कारखान्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम केलं जातं. वेगळ्या पद्धतीनं कारखान्यावर अवलंबून असलेले उद्योगधंदे बंद करण्याचं सरकार प्रयत्न करतं. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं नाही, हे सरकार कष्टकऱ्याचं नाही, हे ते मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं सरकार आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली सरकारने या मागच्या बजेटमध्ये. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करून ज्या पद्धतीनं उद्योजकांना ज्या पद्धतीनं फायदा मोठ्या मोठ्या उद्योगपतींना मिळाला, जर तो फायदा या हिंदुस्थानला शेतकऱ्याला दिला असता तर 3दा कर्जमाफी होऊ शकली असती. अशा प्रकारची स्थिती, परंतु शेतकऱ्यांशी या सरकारला देणं घेणं नाही. आज दिल्लीच्या सीमेवर सुद्धा शेतकरी जाऊन थांबलेले आहे. या महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा अस्वस्थ आहे. आणि म्हणून हा अस्वस्थता येणाऱ्या काळात या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवून आपण व्यक्त केल्याशिवाय राहून अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्रत्येक प्रश्नाला भिडण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असं आक्रमक व्यक्तिमत्व माननीय संजयजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. काय करावं? या सोनई गावात जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, या भागाचे विकास पुरुष भाग्यविधाते शंकररावजी गडाख, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि या सभागृहात जमलेले सर्व शिवसैनिक, फार उद्धव साहेबांचं स्वागत आपण ज्या पद्धतीने मगाशी सोनई गावात केलं, मला गंमत वाटली. स्वागत एवढं प्रचंड होतं साहेब, आपण गाडीच्या बाहेर उतरलात लोकांना अभिवादन करण्यासाठी, गाडी पुढेच जात नव्हती. मला असं वाटलं की क्षणभर हे गाडीतनं उतरवून आपल्याला खांद्यावर घेऊन इकडे येतात की काय डोक्यावर. पण लक्षात घ्या, आपण बरोबर करताय. महाराष्ट्रानं जे नेतृत्व डोक्यावर घेतलेलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांचं आहे. बाकी सगळे गेले, एकच. मगाशी मी इथे एक पोस्टर बघितलंय, दाखव. ते 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 उद्धवजी बघा, उभा राहा. ये जोड़ी कैसी है, राम लक्ष्मण जैसी है. ये जोड़ी कैसी है, राम लक्ष्मण जैसी है. या महाराष्ट्रामध्ये शंकरराव गडाखांसारखे असंख्य लक्ष्मण उद्धव साहेबांना भेटलेले, आणि म्हणून या महाराष्ट्रात शिवसेना आज
मजबूतीनं उभी आहे. राम, लक्ष्मण, भरत सगळं रामायण आपल्याकडे आहे. हे रामायण आपण जिंकणार आहोत त्या महाराष्ट्रातलं. त्याचं कारण असं आहे, आपण सगळे इथे हनुमान आहात, बजरंगबली. या भूमीवरचा पहिला शिवसैनिक कोण असेल तर तो हनुमान, बजरंगबली. लक्षात ठेवा. आपण प्राण जाय पर वचन न जाय, लढू आम्ही. शंकरराव गडाख मगाशी आपल्या भाषणात आपण उल्लेख केला की आपण अपक्ष म्हणून निवडून आलात आणि शिवसेनेला पाठिंबा दिलात, आणि आजही आपण माननीय उद्धवजींबरोबर, शिवसेनेबरोबर एका निष्ठेनं ठामपणे उभे आहात. आम्हाला गर्व आहे, कारण जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्षानुवर्ष निवडून आले ते आम्हाला सोडून गेले, त्यांनी गद्दारी केली. आणि हा आमचा शंकर लक्ष्मणाच्या नात्यानं उद्धवजींच्या बरोबर ठामपणे उभा आहे. त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. काल अजून एक कोणीतरी अशोकराव चव्हाण गेले. कुठे गेले? का गेले? ईडी. पण जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा ईडी लावू, लक्षात घ्या. ईडी काय थांबणार नाही. हे अशोक चव्हाण चांगला माणूस, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. त्याचे वडील केंद्रामध्ये गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, हे राज्याचे मुख्यमंत्री. अरे तुमच्या पक्षाने तुम्हाला काय दिलं नाही. पण जेव्हा पक्ष संकटात असताना जे पळून जातात त्या पळपुट्यांना महाराष्ट्र मानत नाही, माफ करत नाही. आणि गंमत वाटते मला भारतीय जनता पक्षाची. अशोक चव्हाण यांच्यावरती या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदींनी केला. आदर्श घोटाळा. हा तुम्हाला माहिती आहे का आदर्श घोटाळा? कारगिल युद्धातील शहीदांसाठी, जे हुतात्मे झाले कारगिलच्या युद्धात, त्यांच्या विधवांसाठी, त्यांच्या मुलांसाठी घरं मिळावीत म्हणून मुंबईमध्ये एक भूखंड होता आणि त्याच्यामध्ये 4-5 माळ्याची इमारत बांधायची आणि कारगिलमधल्या शहीद झालेल्या त्या कुटुंबियांना घर द्यायची, अशी ती योजना होती. अशोकराव चव्हाण यांच्या प्रेरणेनं तिकडे 32 माळ्याची बिल्डिंग उभी राहिली. 4 माळ्याची नाही, 32 माळ्याची. आणि त्यातलं एकही घर शहीदांना मिळालं नाही. हा सगळ्यात मोठा शहीद घोटाळा, शहीदांचा अपमान करणारा घोटाळा. हे नरेंद्र मोदी सांगत होते वारंवार, देवेंद्र फडणवीस सांगत होते वारंवार की अशोक चव्हाणांनी किती मोठा घोटाळा केलाय, शहीदांचा अपमान केला. आज तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आपण घेतलेले आहेत. वॉशिंग मशीन यापेक्षा शहीदांचा अपमान दुसरा कोणता असेल का? अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गोष्टी घडत आहेत. अजित पवार 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हे नरेंद्र मोदी सांगतायत. 70,000 मित्रो, 70,000 करोड. आणि 24 तासात अजित पवार वॉशिंग मशीन मध्ये. हे तुमचे एकनाथ मिंधे आणि ते 40 चोर, प्रत्येकावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आता घोषणा बदला, 50 खोके शिंदे को ठोके. तेव्हा आपल्याला एकच करायचं आहे, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं, महाराष्ट्र बदनाम करणारे सरकार आपल्याला उलथवून टाकायचं आहे. आणि या राज्यामध्ये आपल्याला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य म्हणजे मोदी सांगतो ते रामराज्य नाही, ते रावण राज्य आहे.
ते गुंडांचं राज्य आहे, ते चोरांचं राज्य आहे. आपण शेतकरी आहात, आपण कष्टकरी आहात, आपण कष्ट करता, आपण मेहनत करता. पण आपली अवस्था काय मला माहिती आहे, उद्धवजींना माहिती आहे. आज दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी पंजाबमधून, हरियाणामधून त्यांच्या लहान लहान मागण्यांसाठी, हमी भावासाठी, शेतीला भाव मिळावा यासाठी कूच करतायत. पण दिल्लीच्या सीमेवर सैन्य उभं केलंय बंदुका घेऊन, रणगाडे उभे केले आहेत. त्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे मारलेले आहेत, रस्त्यावरती भिंत उभी केलेली आहे शेतकऱ्यांना दिल्लीत येता येऊ नये म्हणून. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करता. हा एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य आज घुसलं नसतं आणि आपली हजारो एकर जमीन चीनने गिळली नसती. पण ज्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवर रोखताय त्या तुम्ही चीनवर रोखू शकत नाही, इतके तुम्ही डरपोक आहात. काश्मीरमध्ये पाकिस्तान अर्ध घुसलं आहे हे काय नाही सांगतायत. अरुणाचलमध्ये चीनचं सैन्य घुसलेलं आहे, तिथे यांच्या बंदुका चालत नाहीत, पण शेतकऱ्यांवर बंदुका चालत आहेत. इतकं दळभद्र सरकार या महाराष्ट्रात आणि देशात आलेलं आहे. आणि आता काय तर म्हणे 400 पार, अरे 200 पार करून दाखवा. यापुढे या महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय आणि नेतृत्वाशिवाय येऊ शकत नाही. अशा प्रकारचं वातावरण आहे राज्यामध्ये आहे. आपण सगळे म्हणतो माननीय उद्धवजींनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलंच पाहिजे, पण खरं म्हणजे हा देश त्यांना साथ घालतोय की आपण दिल्लीत येऊन देशाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. आणि आपण त्यासाठी या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा आपण जिंकून दिल्या पाहिजेत, विधानसभेच्या जागा जिंकून दिल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे सोनईची जनता, नेवाशाची जनता त्या कामात मागे राहणार नाही. ज्या पद्धतीनं आपण उद्धव साहेबांचं स्वागत केलं ही एक सुरुवात आहे या जिल्ह्यातली, या भागातली. आणि हा उत्साह प्रवाह असाच चालू राहील इतकंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचं एक सोज्वळ मुख्यमंत्री, शेतकऱ्यांच्या हिताचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे असे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. मी माननीय साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शिवसैनिकांशी संवाद साधावा. अरे शिवसेना प्रमुख एकच. बाबा दे घोषणा दे. अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे त्याचं- प्राणबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचे एकमेव हिंदुर्य सम्राट, सर सेनापती, महानेता, माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अरे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काय तुमचं वर्णन करू. सोनईमधल्या सोन्यासारख्या माझ्या मर्द मावळ्यानो, मी राज्यभर फिरतोय आणि खरंच मी भारावून गेलोय. कारण शंकरराव, तुम्ही वर्णन केलं, आपला पक्ष त्यांनी चोरला, धनुष्यबाण चोरलं, सगळं चोरलं. त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरे एकटा आता काय करू शकणार नाही. आणि माझ्या हातात तर आज काहीच नाहीये. म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी मी समजू शकतो, पण ज्याच्याकडे यांनी पक्ष ठेवला नाही, चिन्ह ठेवलं नाही, माझ्या हातात काही नाही, आत्ता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरी देखील तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करताय. मी तुमच्यासमोर खरंच नतमस्तक आहे. हा, काही देऊ शकत नाही, पण एकच गोष्ट देऊ शकतो, तो म्हणजे विश्वास, जो त्यांच्याकडे नाहीये.
आणि शंकरराव, तुमचं मला जाहीर कौतुक करायचं आहे, कारण राजकारणामध्ये सगळे इथून तिथे जातात. आता शंकररावांची किंवा गडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काही आपली जवळीक नव्हती. 2019ला अपक्ष लढले, काय त्यांनी विचार केला, सोबत आले आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मंत्रिपद दिलं. जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री असतेच. विशेष म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते. पण तुम्ही जे एक धाडस दाखवलं याला म्हणतात निष्ठा. मला काय मिळो अथवा न मिळो, पण मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही, हा जो एक विश्वास आहे. म्हणून तुमच्या घराण्याला, अगदी यशवंतरावांना, तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना जनता का वेड्यासारखं प्रेम करते, तर एकदा शब्द दिला की दिला, मागे हटणार नाही, अजिबात हटणार नाही. साहजिकच आहे, काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल, काल अशोकराव गेले, परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते, जागा वाटपाची चर्चा करत होते, असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं. अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का रे? आता मला सांगा, कोणतरी माझ्याबरोबर जागा वाटपाची चर्चा करतोय, तुम्हाला किती जागा, आम्हाला किती जागा, आणि उद्या उठून बघतो अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले. मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे. आणि संजय, तुम्ही ती क्लिप नाही ऐकवलीत, पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल, देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत, मोदीजींनी तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं, आम्ही नव्हते आरोप केले का अशोकरावांवरती, माझे तर सहकारी होते, शंकरराव आपल्यासोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता. पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान, आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला, मग श्वेतपत्रिका काढली, त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो, त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली. आणि स्वतः मोदीजी म्हणालेत की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला, मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं. मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लीडर नाहीत, हे डीलर आहेत. पण एकूणच काय झालेलं आहे की दोघंही घाबरलेत. भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय, कारण बोलून बसलात ना 400 पार. संजय, तुम्ही 200 म्हणजे खूप बोलला, तो मी म्हणतो 40 पार पण नाही होणार. कारण त्यांना आता भीती वाटते की बोलून बसलोय 400 पार, मग नितीश कुमारला फोड, अशोक चव्हाणांना फोड, अगदी शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केलाय, डीलर बोललोय तरी त्यांना घे. म्हणजे अशोकराव पण घाबरून गेलेत असं म्हणतात आणि भाजप पण घाबरून गेलेत, आणि दोघांनी विसरून गेलेत की एकमेकावरती काय आरोप केले होते. यांची परिस्थिती अशी आहे की मला नाही आबरू, मी कशाला घाबरू. आबरूच नाही शिल्लक ठेवलेली, सगळ्या आबरूचे धिंडवडे निघालेले आहेत. आबरू आबरू आपण असं म्हणतो की अरे असं केलं तर कसं होईल, मी असं नाही करू शकत, मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्या विरुद्ध मी कसं वागू शकतो, लोक काय म्हणतील. नाही, यांना आबरूच नाही आहे तर घाबरतायत, घाबरू कशाला. म्हणजे अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला, इतके दिवस त्यांना कळलंच नव्हतं. आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं, भेकड पक्षामध्ये जावं. मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे, परत विदर्भात बसलाय, मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय, नांदेड वगैरे परिसरात. मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे, बरोबर ना. मग कोणी कोणाकडे जायचं. आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरती जायची गरज होती. शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी. ठीक आहे, तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न, हे तुमचं तुमच्यापुरतं ठीक आहे, पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला, आज ही एवढी सगळी लोक जमलेत, किती शेतकरी आहेत, सगळे आहेत ना.
आता मला तुम्ही सांगा, मी उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत, मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मुख्यमंत्री असेन की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती. मिळाली होती की नव्हती 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती पिकाची. जी काही संकट आली त्या संकटात तुम्हाला मदत मिळाली होती की नव्हती? आता 2 वर्षात मिळते का? मग कोणी कोणाचं काम करायचं? तुम्ही तुमच्या कुटुंबियांची किंवा तुमच्या घराची सगळी जी काही रक्षा बघताय, सुरक्षा बघताय, स्वतःच्या भवितव्याचा विचार करताय. अरे आज माझ्या राज्यामध्ये, मराठवाड्यात असेल, सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मग राज्यकर्ते काय म्हणतात? त्वरित चौकशी. आता सुद्धा संकट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं अजून कुठे स्टेटमेंट नाही आलं. मी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत. कसले डोंबल्याचे आदेश? किती आतापर्यंत पंचनामे? आता तुमच्याच कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे सगळे पंच माझ्या समोर बसलेले आहेत. हे सगळे पंच आहेत. हे सगळे पंच जे आहेत, महाराष्ट्रातली गोरगरीब जनता ही तुमच्या या नालायक कारभाराचा पंचनामा येत्या निवडणुकीत करणार आहेत. पंचनाम्याची नाटकं होत आहेत, थेरं होत आहेत, थोतांड होत आहेत. खरंच किती मदत मिळाली तुम्हाला? बरं, आणखीन या सरकारने एक नवीन योजना काढली होती, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. माहिती ना तुम्हाला? किती जणांनी पीक विम्याच्या योजनेचे अर्ज भरले? आणि किती रुपयाची तुम्हाला भरपाई मिळाली? काहीच नाहीये. पण त्याच्या मागचा तुम्हाला घोटाळा कळला काय? तुम्हाला बरं वाटलं की 1 रुपयामध्ये मला पीक विम्याची योजना मिळते, मी 1 रुपया भरणार. पण तुमच्या हिश्श्याचा जो वाटा होता, जो तुम्ही भरायचा होता, मला त्याच्याबद्दल समाधान आहे की तो राज्य सरकारने भरला. पण तो भरलेला हिस्सा हा यांच्या मित्रांच्या इन्शुरन्स कंपनीत त्यांच्या खिशामध्ये गेलाय आणि माझ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडलं? मग एवढे सगळे घोटाळे करतात, जिथे जाऊ तिकडे खाऊ, सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात. पण संपूर्ण राज्यामध्ये जी शेतकऱ्याची दैना झालेली आहेत, विभागवार पिकं आहेत. कुठे ऊसाचं पीक आहे, कुठे कापसाचं आहे, कुठे सोयाबीन आहे, कुठे तुरडाळ असेल, कुठे कांदा आहे. कापसाच्या शेतकऱ्याला जाऊन विचारा तुम्ही, खरेदी केंद्रावरती आपला कापूस पिकवणारा शेतकरी किती जातो? जातच नाही. आणि त्या पलीकडे जाऊन जे माझ्या कानावर आलंय की विदर्भात खास करून एक सरकारने काहीतरी एक हमीभाव दिलेला आहे, बरोबर ना अंबादास? आणि एक नियम केला की ह्या हमीभावाच्या खाली कोणी खरेदी केली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करू. आणि मग तिथले जे यांचे दलाल आहेत, व्यापारी म्हणून जे वावरतात समाजामध्ये, आडल्या नडल्या शेतकऱ्याला मदतीचं एक काहीतरी ढोंग करून ते पांढरं सोनं आपल्या खिशात पाडून घेतात आणि मग तिकडे जाऊन ते विकतात चढ्या भावाने. शेतकऱ्याकडनं ते पडत्या भावामध्ये कापूस खरेदी करतात आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शेतकऱ्याकडनं एक हमीपत्र लिहून देतात की या भावाने मला याला कापूस विकत द्यायला माझी काही हरकत नाही, ना हरकत प्रमाणपत्र. म्हणजे जर शेतकऱ्यानेच जर कोणाला दिलं व्यापाराला तर सरकार त्याच्यावर कसा गुन्हा दाखल करणार? हे नाटक हे काही शेतकऱ्यांना कळत नाहीये. आणि ही जागा तुम्ही शंकरराव निवडली, ही चांगली केली. इकडे जगदंबेची यात्रा भरते आणि तुम्ही म्हणालात यात्रेत हौसे नवसे सगळे जमतात, पण इकडे मला यांच्या स्वरूपामध्ये जगदंबा दिसते. प्रत्यक्ष जगदंबा आता इकडे अवतरलेली आहे. ज्या नाशिकच्या शिबिरात मी बोललो होतो ना, बये दार उघड, ती बया माझ्या समोर बसलेली आहे. ही बया समोर बसलेली आहे. आणि हा महाराष्ट्र आहे. मोदीजींना असं वाटत असेल की मोठमोठे नेते इथले जर का आपण फोडून घेतले तर हे पाळीव जनावरांसारखी यांची जनता सुद्धा यांच्या पाठीकडे जाईल. तसं नाहीये मोदीजी. हा महाराष्ट्र नेहमी संकटाच्या छाताडावरती चालून जाणारा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची ओळख आहे. आणि एक तर तुम्ही जे काय करता आहात, पंतप्रधान म्हणून तुम्हाला हे शोभत नाहीये. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे पंतप्रधान आहात? तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये देत तर काहीच नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये पळवून नेत आहात. महाराष्ट्रामध्ये जे होते ते उद्योग धंदे हे गुजरातमध्ये घेऊन जात आहेत. मला गुजरातबद्दल अजिबात असूया नाहीये, गुजराती समाजाबद्दल पण नाहीये. पण गुजराती समाजाने सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की अनेक पिढ्यांपूर्वी तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आला, उद्योग करताय, धंदे करताय, व्यवसाय करताय.
रोजीरोटीसाठी इकडे आलात, तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन गेलो. जसं दूध आणि साखर एकमेकामध्ये मिसळून जातं, तसं गुजराती आहेत, मराठी आहेत, एकमेकामध्ये विरघळून गेले, मिसळून गेले. पण इथले सगळे उद्योग धंदे जर काही उचलून गुजरातकडे नेणार असतील, मग आपल्या महाराष्ट्राने त्यांचं काय घोडं मारले, काय अपराध केला माझ्या महाराष्ट्राने? हे महाराष्ट्राचे लूट करणारे जे हुकुमशाह आहेत, हो मी त्यांना हुकुमशाह म्हणतो, हे हुकुमशाह आणि यांची हुकुमशाही जी महाराष्ट्राला बर्बाद करायला निघालेली आहे, ही तुम्हाला परवडणार, ही तुम्हाला पटते? मोठं शेतकऱ्यांचा यांना एक पुळका आलेला आहे की आम्ही शेतकऱ्यांसाठी आता काम करू. म्हणजे दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी धडकलेले आहेत. संजय राऊत बोलले, अंबादास दानवे बोलले, कदाचित काही चॅनल दाखवत असतील, पण ह्या गोष्टी जो सरकारच्या विरुद्ध उठाव होतोय तो चॅनल दाखवणार नाही, कारण त्यांच्यावरती सरकारचा दबाव आहे. आज आपण इकडे म्हणतोय की आम्हाला हमी भाव द्या, हमी भाव द्या, हमी भाव द्या. कसला हमी भाव तुम्हाला मिळतोय? म्हणजे जो काबाड कष्ट करणारे शेतकरी आहे त्याला हमी भाव मिळत नाही, पण जो गद्दारी करतो त्याला मात्र खोक्यांचा भाव मिळतोय. त्याला खोके त्याच्या घरी पोचतायत, पण तो काबाड कष्ट करून आम्हाला जगवतो, सगळ्यांना जगवतो, देशाला जगवतो, तो शेतकरी. म्हणजे मला आज सुद्धा आठवतंय की गेल्या काही महिन्यापूर्वीच मी आलो होतो शिर्डीला, त्या विमानतळाच्या बाजूला गेलो होतो, फिरत होतो, भर पावसात मी आलो होतो. आठवतं तुम्हाला? पाऊस पडत होता, मी चिंब भिजलो होतो, आणि टीव्हीवरती बघणारी लोक मला म्हणत असतील का हा येडा आहे, भर पावसात भिजतोय आणि दुष्काळाची पाहणी करतोय. दिवाळीचा सुमार असेल, पण भर पावसात मी आलो होतो. समोर म्हणजे पाऊस पडत होता, रिपरिप रिपरिप पावसाची चालू होती, चिखल झाला होता सगळा, चिखल माझ्या पायाखाली पण होता, आणि चिखल तुम्ही पेरलेल्या आणि उगवलेल्या सोन्यासारख्या पिकाचा सुद्धा चिखल झाला होता, सुकून गेलेली सगळी पिकं. काय किती मिळाली तुम्हाला मदत? हे आत्ताच आहे, गेल्या काही महिन्यापूर्वीचं. पण त्यांना तिकडे तुम्हाला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. पण गद्दार तिकडे गेले तर ताबडतोब त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात, त्यांना राज्यसभा पण मिळेल, त्यांना खोके सुद्धा मिळतील, आणि त्यांची सगळी भ्रष्ट जी काय आतापर्यंतची कारकीर्द आहे ही सगळी धुतली जाईल, ही सगळी धुतली जाईल. म्हणजे अशोक चव्हाण तिकडे गेलेत, त्यांना कदाचित आता आजच ते राज्यसभेचा अर्ज भरतील. मला खरोखर मी प्रत्येक सभेत बोलतोय की मला कट्टर, जसे तुम्ही कट्टर आहात तसे काही भारतीय जनता पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते कट्टर आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा कार्यकर्ते काही कट्टर आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, खरंच मला आदर आहे. कारण वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या कुटुंब वगैरे सगळं बाजूला ठेवून काही तर अविवाहित राहिले, पण RSSची सेवा करत राहिले, भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहिले. हे असे सगळे निष्ठावंत बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावरती असे भ्रष्ट उपरे बसवत आहेत. कशासाठी तुम्ही मेहनत केली आणि कशासाठी तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं? हेच तुमचं हिंदुत्व आहे. आणि हे हिंदुत्व भाजपला काय किंवा RSSच्या त्या लोकांना मान्य आहे? मरून ज्यांनी काबाड कष्ट केले, कुटुंबाची काही, म्हणजे माझ्या तर पाहणीमध्ये अशी एक व्यक्ती आलेली आहे की RSS मधली आहे, पण घरामध्ये कौटुंबिक चांगला सोहळा असताना सुद्धा त्यांनी हजर ते राहिले नाहीत. का? RSSची बैठक आहे, RSSची बैठक आहे. असेल माझं कोणाच्या तरी घरामध्ये वाढदिवस असेल, कोणाचं बारसं असेल, कोणाचं काही आणखीन कार्य असेल, चांगलं शुभ कार्य आहे, आनंदाचा क्षण आहे, पण नाही, RSSची बैठक आहे, मी RSSच्या बैठकीला जाणार. त्या बैठकीत जाऊन तुम्ही बैठकीला जाताना असे उपरे तुमच्या डोक्यावरती बसवले जात आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्यांचं काम करत राहणार. आणि तुम्ही केवळ काम करताय, आणि तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व, तुम्ही म्हणाल ते देशप्रेम, तुम्ही म्हणाल ते देशद्रोही, हे नाही मान्य करणार. कारण शिवसेना प्रमुखांनी शिवसेना ही भाजप किंवा मोदींची पालखी वाहण्यासाठी निर्माण केलेली नाही. आम्ही शिवभक्त आहोत, आम्ही हिंदुत्वाची पालखी वाहू, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाहू, पण या नतद्रष्ट भाजपाची पालखी आम्ही कदापि वाहणार नाही. त्या पालखीची भोई आम्ही होणार नाही, अजिबात होणार नाही. आणि तुमचं काम फार मोठं आहे. आता अनेक जण तुमच्याकडे येतील, हे निर्लज्जम सरासुखी सुद्धा येतील, प्रचार करतील. एक तर खासदार तर इकडे गेलेच आहेत तिकडे पाणी भरायला, तर पुन्हा उभे त्यांनी राहावंच, त्यांनी उभं राहूनच दाखवावं. नवे मी तर म्हणतोय आपल्या उमेदवारासमोर भाजपा आणि त्यांच्या भ्रष्ट साथीदाराने उमेदवार उभाच करून दाखवावा, कोणी असेल करून दाखवा उभा. मग तुम्हाला कळेल की निष्ठावंत कसा पाणी पाजतो तुम्हाला.
उगाच तुम्ही ते जे काय त्यांनी श्रेय घेत होते, निळवंडे धरण, अरे मेहनत आपली, पण आता त्यांचं पाणी नाही त्यांना पाजायचं, पराभवाचं पाणी त्यांना पाजायचं, पराभवाचं पाणी. कदाचित पंतप्रधान सुद्धा येतील. मेरे भाई और बहनों, निवडणुका आल्यानंतर मेरे प्यारे देशवासियो, सबका साथ, आणि निवडून आल्यानंतर मित्राचा विकास. मग यांना त्यावेळेला शेतकरी नाही दिसत, त्यांना यांना तेव्हा सुटाबुटातल्यांचे मित्र पाहिजे असतात. शेतकरी फक्त आणि फक्त मला निवडून देण्यापुरता मला पाहिजे, नंतर कोण आहेस तू, तुला दिल्लीत नाही येता येणार, तुझ्यामुळे मी दिल्लीत आलो, शेतकऱ्यांमुळे पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये पोहोचले, पण ज्यांच्यामुळे मोदी दिल्लीत पोहोचले त्या शेतकऱ्यांना आज दिल्लीच्या सीमेवरती अडवलं जात आहे. अशी लोकशाही आणि असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत. जे संजय राऊत जे बोलले ते खरं आहे. काय परिस्थिती असेल, आज आपण इकडे उन्हामध्ये बसलो तरी उन्हाचे चटके हे इथल्या पहिल्या रांगेतल्या सहन होत नाही, तरी तुम्ही करताय. पण तिकडे जे शेतकरी त्या सीमेवरती गेले, दिल्लीच्या, देशाच्या नाही, ते चीनमध्ये घुसत नाहीयेत, पाकिस्तानमध्ये घुसत नाहीयेत, आपल्या स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये जात आहेत आपल्या मंत्र्यांना भेटायला. पण त्यांच्या मार्गात हजारो पोलीस उभे केलेत. आता तर सकाळी येताना कळले की त्यांच्यावरती अश्रुधुराचा मारा केलेला आहे. अरे अश्रुधूर कशाला सोडताय, शेतकरी माझा असाच रडतोय, त्याच्या डोळ्याला अश्रुधारा आधीच लागलेला आहे, आणखीन कशाला अश्रुधूर सोडताय. पण तो जे काय मागतोय की मला हमी भाव द्या, माझ्या शेतीमालाला मी पिकवतोय, मी भीक नाही मागत. जे दिवस रात्र काबाड कष्ट करून मी देशाला पोचतोय, त्याचा मला थोडा तरी माझ्या घराला, कुटुंबाला काहीतरी आधार मिळण्यासाठी माझ्या हक्काचा पैसा मला द्या. पण ते सुद्धा मागायचं नाही. मागाल तर आम्ही गोळ्या घालू. गपगुमानप्रमाणे तू मला मत दे, कारण माझा मित्र तिकडे वाट बघतोय, तू मत देतोयस कधी, आणि मी त्याच्या घशामध्ये सगळ्या कंपन्या आणि पैसे टाकतोय कधी, तो मित्र वाट बघतोय, घाई कर, मला घाई आहे, मत दे, मला त्या मित्राची तुंबडी भरायची. ही अशी सगळी नालायक कारकीर्द बघितल्यानंतर मला असं वाटतं, खरंच मी एक मागे बोललो होतो की 20-25 वर्ष शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला साथ दिली. शिवसेनेच्या आयुष्यातली ती मौल्यवान 20-25 वर्ष सडली, खरोखर सडली, खरोखर सडली. कारण आम्हाला काय माहिती होतं, आम्ही एक हिंदुत्वाचा एक नारा घेऊन पुढे चाललो होतो. आता यांचं हिंदुत्व काय आहे ते मला कळलं. कारण अनेक ठिकाणी जातो, इथे सुद्धा आले असेल, मुस्लिम समाज आपल्या सोबत येतोय, इथे सुद्धा आला असेल, आणि मुस्लिम समाज मला जे सांगतोय की उद्धव साहेब आप आगे बढो, तुम्ही सांगताय. म्हटलं अरे माझ्या हातात तर भगवा आहे, मी हिंदू आहे, हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र आहे. तो नहीं, आपके बारे में एक गलतफहमी की कर दी गई थी. माझ्याबद्दल, शिवसेनेबद्दल एक गैरसमज करून दिला होता. तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे. म्हटलं बाबा तेवढंच राहिलं, आता तूच सांगा मला काय फरक आहे. आणि मग मुस्लिम बांधव सांगतायत की तुमचं जे हिंदुत्व आहे, म्हणजे आपलं हिंदुत्व आहे, ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, ज्याची गरज आहे, त्याची गरज आहे, घरातली चूल पेटली पाहिजे. आणि भाजपचं हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं हिंदुत्व आणि घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व. तुम्ही निवडायचं आहे कोणतं हिंदुत्व तुम्हाला पाहिजे, कोणतं हिंदुत्व तुम्हाला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा सांगतोय की तुम्ही हा जो काय कारभार केलेला आहे, हा कारभार संपूर्ण जग बघते, महाराष्ट्रातली जनता बघते, देश बघते. आणि हीच मोदी गॅरंटी आहे का भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, तुम्हाला राज्यसभा मिळेल, मुख्यमंत्री व्हाल, उपमुख्यमंत्री व्हाल, काही होणार नाही, कुछ नहीं होगा यार. कौन है ईडी वाले, खाली नाम बताओ, कल सुबह आके आपके घर में झाड़ू लगाएंगे. ये मोदी गॅरंटी है, भ्रष्टाचार करो और भाजपा में आ जाओ, मोदी गॅरंटी है. देवेंद्र फडणवीसांची आणखीन एक क्लिप आहे. आम्ही सगळ्यांसाठी दारं उघडलेली नाहीत, आम्ही फिल्टर लावलेला आहे. आणि तो फिल्टर असा असेल की तू कितीचा भ्रष्टाचार केलाय, 100 कोटी हेड, कितीचा केलाय, 10,000 कोटी, ठीक आहे ये, 70,000 कोटी ये, तुला उपमुख्यमंत्री करतो. त्याच्याहून मोठा केलाय, ये तुला मुख्यमंत्री करतो. हा फिल्टर तुमचा. असे सगळे फिल्टर बघितल्यानंतर खरंच जगामध्ये आपल्या देशाची आणि आपल्या हिंदुत्वाची काय निंदा नालस्ती होत असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. आम्ही हिंदुत्व जे बोलतोय, जग बघत असेल की अरे आणि राम मंदिर बांधलं म्हणजे हिंदुत्ववादी आहे, पण यांचं हिंदुत्व असं आहे भ्रष्टाचारानं साथ देण्याचं, भ्रष्टाचारानं संरक्षण देण्याचं यांचं हिंदुत्व आहे.
भाजप म्हणजे हिंदुत्व नाहीये, हे हिंदू आणि सगळेच ज्यांच्या मनामध्ये माणुसकी आहे, ज्यांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम आहे, ते आमचे आहेत. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून मला खात्री आहे, कारण एकदा बोलायला लागलं की बरंच बोलत जाता येतं, पण पुढच्या 2 सभा अजून करायच्या आहेत, मध्ये आणखीन काही स्वागतं असतात. आणि तुमच्यासारखी माणसं जर का येऊन उन्हातान्हात बसतील तर मग मला ते थोडंसं अवघडल्यासारखं होतं की अरे ह्यांना खोळंबून मी उशिरा पोचलो तर काय. असं नाही आहे. पण मला तुमच्या सगळ्यांच्या एकूण उत्साहावरनं खात्री पटलेली आहे. देश हा खूप मोठा आहे. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक एक प्रादेशिक पक्ष आहे आणि तो आपल्या देशासाठी लढतोय. पण किमान या लढाईमध्ये मोठमोठे नेते जरी झुकले, मोठमोठ्या नेत्यांनी जरी तिकडे शरणागती पत्करली, दिल्लीसमोर शरणागती पत्करली, तरी सुद्धा आग्र्याला जाऊन औरंगजेबासमोर ताठ मानेने उभ्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श माझा महाराष्ट्र दिल्लीला पुन्हा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मोडेन पण वाकणार नाही, मोडणार तर नाहीच, पण तुम्हाला वाकवल्याशिवाय राहणार नाही. हा छत्रपती शिवरायाचा जो बाण आहे तो मला तुम्ही यावेळेला या निवडणुकीत दिल्लीश्वराला दाखवायचा आहे. आणि मला खात्री आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, एका जिद्दीने आलात. परत एकदा सांगतो, आज त्यांच्यासाठी मी कोणी जरी नसलो तरी तुमच्यासाठी मी कुटुंबातला एक सदस्य आहे. या प्रेमाने इकडे आलात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद ही माझी ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती मी तुमच्यासाठी ही लढाई लढणार आणि तुम्हाला ही लढाई जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही, एक वचन देतो.